नाही, मी या संदर्भामध्ये सविस्तर पत्रकार परिषद आज घेतली. खरातांच्या बद्दलची जी संपूर्ण घटना आहे ही अतिशय घृणास्पद आणि निंदनीय आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संदर्भामध्ये SIT स्थापित करून एक सीनियर महिला अधिकारी, पोलीस अधिकारी या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये नेमण्यात आलेले आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका आहे तीच मंत्रिमंडळ म्हणून आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की या संबंध प्रकरणामध्ये ज्या महिला आहेत, ज्या पीडित महिला आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि या संदर्भातली सखोल चौकशी होऊन जी काही कडक कारवाई आहे किंवा शिक्षा आहे ती झाली पाहिजे. खरं तर ज्या दिवशी सुनेत्रा काकी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या त्याच दिवशी आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेब असतील आणि तटकरे साहेब असतील या दोघांच्यासुद्धा नेमणुका झाल्यात. त्याच्यामुळे त्या संदर्भातली मला या माध्यमातून आपल्या माध्यमातून इतकंच सांगायचं आहे की आदरणीय सुनेत्रा काकी या आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी कार्यरत होतं ते आता सुनेत्रा काकींच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे आणि आम्ही सगळीच मंडळी कार्यकर्ते म्हणून त्यांच्या पाठीशी या पक्षाचा आमच्या पक्षाचा विस्तार हा करण्यासाठी मजबूतीने उभे आहोत. त्यांनी असं म्हटलं असेल ज्यांनी चुकी केली त्यांना भोगावं लागेल, ज्यांनी चूक केली असेल त्यांना भोगावं लागेल. SIT स्थापन झालेली आहे. या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी पहिलीच ही स्पष्टता दिलेली आहे की वेगवेगळ्या पक्षाचे, मग ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असो, शिवसेना शिंदे साहेबांची असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब असो, भारतीय जनता पक्ष असो, आणखीन काही असो, वेगवेगळ्या पक्षांच्या नेते मंडळींचे त्या ठिकाणी फोटो आलेले आहेत. ते सार्वजनिक कार्यक्रमातले आहेत. कुठल्याही राजकीय नेत्याला, मग कुठल्याही राजकीय पक्षाचा असो, त्यांना खरातांबद्दलच्या या घृणास्पद कार्याची माहिती असण्याचं काही कारण नाही आणि त्यामुळे आपण कुठल्या फोटो आले, कुठलं काय आलं याच्यावरना तर्कवितर्क लावण्यापेक्षा मूळ मुद्दा काय आहे की ज्या पीडित महिला आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठीची म्हणून स्थापन केलेली SIT आहे. त्याच्यामुळे विषयांतर होण्यापेक्षा सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना हा मिळालेला एक धडा आहे की आपण कोणाकडेही कुठल्याही पद्धतीनं, मग भविष्य असो, कोणाकडं काही कन्सल्टेशन असो, कोणाकडे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये असो, भेटत असताना किती जबाबदारीने आपण सगळ्यांनी भेटावं हे खरातांच्या या संबंध प्रकरणातून सर्व राजकीय मंडळींना मिळालेला धडा आहे. पण हे सगळं असताना मूळ SIT स्थापन झालेली आहे आणि त्याच्यातून जे काही सत्य आहे ते त्या ठिकाणी समोर येईल.